नमस्कार, मी क्षुद्रजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करायला घेतला. तुमच्याशी बोलायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही कारणामुळे ते शक्य होत नव्हतं. तर इतके दिवस मी कुठल्या अशा गोष्टीमध्ये इतकी बिझी होते की मी व्हिडिओसुद्धा नाही करू शकले. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की YT स्टुडिओ जो ॲप आहे, तर त्या ॲप्लिकेशन थ्रू मला असं समजलेलं आहे की आपला जो यूट्यूब चॅनल आहे, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात जास्त ऑडियन्स कुठला असेल तर तो वुमेन आहेत. अर्थातच महिला आहेत. म्हणजे महिला वर्गाने आपल्या चॅनलला खूप जास्त पसंती जी आहे तर ती दाखवलेली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा ज्यावेळी मी पैसे बचत, इन्व्हेस्टमेंट, फायनान्स या विषयाचे व्हिडिओज करते, तर ते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि तुम्ही सगळे त्यांना खूप जास्त प्रेम देता. तर त्याच विषयाला अनुसरून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त स्पेशल असणार आहे ही व्हिडिओ. तर ही व्हिडिओ आज मी करायला घेतलेली आहे. या विषयाच्या थंबनेलवरून तुम्हाला थोडक्यात आयडिया आलीच असेल की आपण नक्की या व्हिडिओमध्ये कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. तर जसं की माझ्या जुन्या सबस्क्रायबर्सना माहितीच आहे आणि नवीन सबस्क्रायबर्ससाठी मी आता पुन्हा एकदा सांगते की मला 2 छोट्या छोट्या गोंडस मुली आहेत. मी सध्या मदरहूडच्या फेजमधून जात आहे आणि ती फेज मी खूप छान एन्जॉय करत आहे. आणि त्या फेजसोबतच मी माझं जे करिअर आहे तर ते मी कुठेही सॅक्रिफाईस नाही केलेलं. हां, थोडंसं मी स्लो डाऊन केलेलं आहे, पण बंद नाही केलेलं, तिकडे ब्रेक नाही घेतलेला. साईड बाय साईड मी माझं करिअर जे आहे तर ते व्यवस्थित जे आहे तर ते चालू ठेवलेलं आहे. कारण मी स्वतःसाठी जे आहे तर ते वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी एक तयार केलेली आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, हा कुठल्याही प्रकारचा कोलॅबोरेटिव्ह व्हिडिओ नाही आहे. कुठल्याही प्रकारचा ब्रँड कोलॅबोरेशन मी इथे करत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा कोर्सचा प्रमोशन मी इथे करत नाही. मी जेन्युइन जे मी अनुभवलं आहे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये, जो माझा अनुभव आहे, जे माझे कष्ट आहे, मेहनत आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गिरीजा. तर 1 महिन्यापूर्वी मी याच चॅनलवरती एक व्हिडिओ शेअर केला होता की मी स्वतःसाठी वर्क फ्रॉम होमचा करिअर ऑपॉर्च्युनिटी कशी तयार केलेली आहे आणि मी नक्की काय काम करते हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि तो मी कोर्ससुद्धा घेते, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर गेली 4-4.5 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. म्हणजे 4-4.5 वर्ष मी जे आहे तर ते सोशल मीडिया मॅनेजिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग हे काम करते. आणि त्यानंतर गेले 1.5 ते 2 वर्ष मी ग्राफिक डिझायनिंगचे जे आहेत तर ते क्लासेससुद्धा घेते. पण अचानक माझ्या मनात अशी कल्पना आली की मी जे काम करते तर ते मी माझा जो ऑडियन्स आहे तर त्यांच्यासोबत शेअर करावा. आणि मी अशीच एक इन जनरल व्हिडिओ शूट केली आणि ती मी पोस्ट केली. आणि त्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दाखवलं किंवा त्या व्हिडिओला तुम्ही जी पसंती दाखवली तर ती अनबिलिव्हेबल होती. म्हणजे ऑलमोस्ट त्या व्हिडिओला आता 1 मिलियन म्हणजे 1 लाख महिला ज्या आहेत तर त्या 1 लाख लोकांनी बघितल्यात. अर्थातच त्यामध्ये महिला ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये आहे. तर फक्तच व्हिडिओ बघितला गेला नाही आहे, तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स आहेत की आम्हाला सुद्धा हा कोर्स शिकायचा आहे किंवा आम्हाला सुद्धा एनरोल करायचं आहे, कोर्सबद्दल अधिक माहिती हवी होती. तर ही जी होती माझी जी मी हा व्हिडिओ केल्यानंतर, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरची जी बॅच होती तर ती माझी 7वी बॅच होती, जी की मी दुपारी 3ची होती, जी की 26 मार्चला चालू झाली. आणि तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे जे रिझल्ट्स होते किंवा या व्हिडिओनंतर जी माझी लाईफ चेंज झाली तर ती खूप वेगळी होती. म्हणजे मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की हां, मला सोशल मीडियाची पॉवर माहिती होती की सोशल मीडियावरती आपण ज्यावेळी कंटेंट पोस्ट करतो तर त्यावेळी त्याला जर आपण चांगल्या रीतीने तो दाखवला किंवा त्यामध्ये आपला चांगला कंटेंट असेल तर नक्कीच आपल्याला त्याचं चांगलं जे फळ आहे तर ते मिळू शकेल. पण इतक्या लवकर मला मिळेल किंवा इतक्या फास्ट मला मिळेल असं मला नव्हतं वाटलं आणि मला त्याची अपेक्षा पण नव्हती. मी इन जनरल ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली होती. तर या व्हिडिओसोबतच मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबरसुद्धा ॲड केला होता, सो दॅट जर तुम्हाला या कोर्ससाठी एनरोल करायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. तर माझ्या खूप मैत्रिणींचे मला व्हॉट्सॲप आले कोर्सबद्दल इन्फॉर्मेशनसाठी. खूप महिलांचे वर्क फ्रॉम होमचे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज सध्या आहेत का तर हे विचारण्यासाठी सुद्धा आले. खूप सारे ग्राफिक डिझायनर्स होते, त्यांनासुद्धा काम हवं होतं तर त्यांनीसुद्धा मेसेज केला. आणि खूप साऱ्या महिलांनी जे आहे तर ते कॉलसुद्धा केले होते. म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ पोस्ट केला तिथून पुढे एक 2 ते 3 दिवसात मी थोडासा गॅप घेतला होता. मी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी, फ्री होण्यासाठी माझ्या माहेरी गेले होते. त्यावेळी मी होम टूर केली होती माझ्या माहेरची आणि त्यावेळी खूप सारे फोन आले आणि
लकीली मी ते सगळे अटेंड करू शकले, कारण या दोघींची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती मी माहेरी गेल्यामुळे थोडीशी मम्मीने घेतली होती. त्यामुळे हे सगळे जे कॉल्स असतील किंवा तुमच्या ज्या इन्क्वायरीज असतील तर त्या मी सगळ्या अटेंड करू शकले. तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती मी देऊ शकले. आणि त्यासोबतच खूप सारे इन्क्वायरीज आले आणि रजिस्ट्रेशनसुद्धा मला वाटतं 2 ते 3 दिवसामध्ये इव्हनिंगची जी बॅच आहे, सॉरी आफ्टरनूनची जी बॅच आहे दुपारची 3 ची 26 मार्चची, तर ती कम्प्लिटली फुल होऊन झाली. म्हणजे त्याच्यामध्ये 45 स्टुडंट्सचं लिमिट होतं. मी व्हॉट्सॲपची स्क्रीन शेअर करते. आय थिंक त्याच्यामध्ये 50 ऑलमोस्ट 50 जे आहेत तर ते ॲडमिशन्स झालेले आहेत, कारण 40चं लिमिट असतं आहे. कारण हे क्लासेस जे असतात तर ते लाईव्ह असतात. त्याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा मी क्लिअर करते. त्यामुळे लिमिटेड सेट्स घेणं मला थोडंसं बंधनकारक असतं, कारण इतक्या लोकांचे जे डाऊट्स असतील तर ते एका तासाच्या लेक्चरनंतर डाऊट क्लिअरसाठी एक 10 ते 15 मिनिटाचा मला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे जे सीट्स असतात तर ते लिमिटेड घ्यावं लागतात. आणि त्यामुळे 40चं लिमिट होतं, पण तरीही 50 क्रॉस व्हायच्या लेवलला ते ॲडमिशन्स आले. आणि हा नंबर माझ्यासाठी खरंच अनबिलिव्हेबल होता. आणि त्यानंतर जे पुन्हा इन्क्वायरीज आल्या किंवा पुन्हा जे रजिस्ट्रेशन्स होते तर ते जे आहेत तर ते 3ची बॅच फुल झाली होती. मी ॲक्च्युली लाईव्ह क्लासेस घेते, त्यामुळे 3ची बॅच एकदा फुल झाली की त्यानंतर पुन्हा 1 महिन्यानंतर 3ची बॅच चालू होणार, जी की आता मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू होते. आणि 3ची बॅच फुल झाल्यानंतर 1.5ची बॅच जी मला घ्यायची नव्हती, मला फक्त एकच बॅच करायची होती, कारण या 2 मुलींना सांभाळून थोडंसं लोड होतं, त्यामुळे एकच बॅच करायची होती. पण तरीही 1.5ची बॅचसुद्धा झाली. आणि नाईटच्या बॅचला सुद्धा खूप साऱ्या इन्क्वायरीज होत्या, पण सध्या नाईटची बॅच माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे, त्यामुळे ती थोडीशी होल्डवर आहे. पण 1.5ची बॅचसुद्धा तयार झाली आणि 1.5च्या बॅचला सुद्धा सेम रेंजमध्ये जे ॲडमिशन्स आहेत तर ते सुद्धा फुल झाले. म्हणजे साधारण एका आठवड्यामध्ये 2 बॅचेस ज्या आहेत तर त्या ऑलमोस्ट फुल झाल्या. आणि सोबतच जे मी काम करते सोशल मीडिया मार्केटिंगचं, म्हणजे एखादा व्यवसाय असेल तर त्याला ऑनलाईन प्रेझेन्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ॲडव्हर्टिजमेंट त्याची जी आहे तर ते आपण करतो, त्याच्यामध्ये ग्राफिक्स डिझाईन करतो. तर याचे सुद्धा मला क्लायंट्स आले आणि 7 क्लायंट्स जे आहेत तर ते मी क्लोज केले. म्हणजे मला 7 नवीन क्लायंट्स आले या व्हिडिओमुळं, जे की सोशल मीडिया मार्केटिंगचेच होते. आणि त्यातला 1 क्लायंट जे आहेत तर ते ग्राफिक डिझायनिंगचे होते. तर खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे आपण म्हणतो ना की कष्टाचं फळ हे नेहमी मिळतंच, फक्त त्याला टाईम जे आहे तर ते कोणी सांगितलेलं नसतं की ह्या टाईममध्ये मिळतं. पण जर आपण चांगल्या पद्धतीने कष्ट करत असू, मेहनत करत असू, आपण आपली बुद्धी वापरत असू, बुद्धी वापरणं, बुद्धीने काम करणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण फक्त कष्ट मेहनत याला जर तुमच्या बुद्धीची साथ मिळाली तर जी गोष्ट तुम्ही करताय, जे काम तुम्ही करताय ते अजून जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं आणि नक्कीच त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचं जे आहे तर ते कॉम्बिनेशन झालं आणि त्यामुळे कुठेतरी मला वाटतं ही जी चांगली फेज आहे माझ्या लाईफमध्ये ती मला अनुभवायला मिळाली. कारण या फेजमधून जाताना हे माझ्यासाठी पॉसिबल होईल असं मला नव्हतं वाटलं, पण नक्कीच या ज्या एनरोल केलेल्या महिला आहेत तर यांच्या लाईफमध्ये नक्कीच माझ्यामुळे कुठेतरी जे आहे तर ते लाईफ त्यांची चेंज करण्याचं किंवा त्यांना एक करिअर ऑप्शन देण्याचा एक ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली. तर त्यासाठी मी स्वतःला खूप जास्त नशीबवान मानते. आणि नक्कीच या महिलांना एक घरात वर्क फ्रॉम होमची करिअर ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देण्यासाठी माझ्याकडून जितके कष्ट किंवा जितके काय बोलतात त्याला म्हणजे जितके अपॉर्च्युनिटीज मी त्यांच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकते तितके मी त्यांच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करणार आहे. सोबतच आनंद अजून एका गोष्टीचा होता की ज्यावेळी या सगळ्या महिला फोन करायच्या तर त्यावेळी आवर्जून गिरिजाबद्दल विचारायच्या की गिरिजा कशी आहे, तर याबद्दल त्या विचारायचं. तर त्याचा मला खूप आनंद होत होता ॲक्च्युली. गिरिजा आता खेळतीये, तिला मी हे तिचे डॉल हाऊस दिले आणि थोडीशी एंगेज करून ठेवल्या. बस येतात, कारण आज सॅटर्डे आहे त्यामुळे मी व्हिडिओ शूट करायला बसले. आपला जो क्लास असतो तर त्याला सॅटर्डे संडेचे आहे तर ते ऑफ असते कंपल्सरी, कारण थोडीशी मला सुद्धा ब्रेक जो आहे तर तो हवा असतो. कंटिन्युअसली 1 तास जे आहे तर ती क्लासमध्ये ज्यावेळी आपण शिकवत असतो तर मला बोलावं लागतं
आणि हे जे कंटिन्युअसली इन्क्वायरीज असतात, कॉल्स असतात, तर त्यामध्ये सुद्धा बोलायला लागतं. कारण बऱ्याच महिलांचे असं हे होतं की माझ्यासोबतच त्यांना बोलायचं आहे, कोर्सशी रिलेटेड जे काही डिटेल्स असतील तर ते माझ्याकडूनच घ्यायचं. त्यामुळं पर्सनली मीच कॉल्स अटेंड केले आणि आत्तासुद्धा पर्सनली मीच कॉल्स अटेंड करते, व्हॉट्सअप मीच करते. पण इतक्या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे, बिझी शेड्यूल इन द सेन्स या दोघींमुळे माझं शेड्यूल थोडंसं बिझी झालेलं आहे, तर त्यामुळे भरपूर कॉल्स जे आहेत तर ते माझ्याकडून मिस झालेले आहेत. त्यांना कॉलबॅक करणं माझ्याकडून राहून गेलेलं आहे, पण मी ते कॉल्स जे आहेत तर ते नोट करून ठेवलेले आहेत आणि या सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर मला हेच थोडक्यात सांगायचं होतं की एखादी गोष्ट जर आपण खूप जिद्दीने ती गोष्ट पकडली आणि खूप जिद्दीने ती गोष्ट आपण पूर्ण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याला, आपल्या कष्टाला जे आहे तर ते फळ मिळतं. तर एक म्हण आहे की मेहनत करने वाले की कभी हार नाही होती. तर जे लोक पडून पुन्हा उभं राहतात किंवा पुन्हा नव्याने सुरुवात करायची, ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्यांच्या मध्ये तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, कारण प्रत्येक गोष्टीला आपण पॉझिटिव्हली जर घेतलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट्स जे आहेत तर ते पॉझिटिव्ह येतात. तर आपण एका फॅमिलीमध्ये गुंतलो आहे, आपण अडकून बसलेलो आहे किंवा इतकी आपली लाईफ बिझी झालेली आहे की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे, हे निगेटिव्ह विचार ज्यावेळी आपल्या मनामध्ये आपण आणतो तर त्यावेळी ऑटोमॅटिकली आपली लाईफ जी आहे तर ती अकॉर्डिंगली जायला लागते. पण नक्कीच आपण या सगळ्या गोष्टींमधून जर एखादं पॉझिटिव्ह गोष्ट घेत असेल आणि आपण आपली जी लाईफ आहे त्याबद्दल आपण जर ग्रॅटिट्यूड दाखवत असेल तर नक्कीच आपल्यासोबत चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडायला चालू होतात. आणि तेच नक्की माझ्यासोबत झाले, कारण बरेच जण मला विचारतात की तू 2 मुलींना घेऊन 2 बॅचेस घेतेस, परत सोशल मीडियाचे क्लायंट्स हँडल करतेस, तर हे तू कसं करतेस, तुला लोड नाही होत आहे का, किंवा तुला म्हणजे फिजिकली त्रास नाही होत आहे किंवा मेंटली त्रास नाही होत आहे का. तर मला हे सांगायचं की एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, एखादं चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल तर कुठेतरी सॅक्रिफाईस जे आहे तर ते करावं लागतं. मग त्यामध्ये जे आपला निवांत वेळ असतो थोडासा, म्हणजे मी स्वतः पहिला थोडासा निवांत वेळ माझ्यासाठी स्पेंड करायचे, तो आत्ता मला नक्की मिळत नाही आहे. त्यासाठी मी सॅटर्डे संडे जे आहे तर ते पूर्ण माझ्या स्वतःसाठी देते, स्वतःसाठी इन्व्हेस्ट करते. पण ते थोडंसं मला कुठेतरी सॅक्रिफाईस करायला लागलं, तर त्यामुळेच मला हे जे गोल्डन माझ्या लाईफमधले जे गोल्डन क्षण आहेत तर ते मला बघायला मिळाले. आणि नक्कीच हे जे मी करते आहे, हे जे काम मी करते आहे किंवा हे जे कष्ट मेहनत जे मी घेते तर नक्कीच माझ्या साठी आणि माझ्या कुटुंबासाठी नक्कीच त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर मॉम गिल्ट जे आहे तर ते खूप हिट करतं आपल्या सगळ्यांना. म्हणजे ज्या मॉम्स, मी जसं की सांगितलं आहे, ज्या मॉम्स घरी असतात, फुल टाईम मुलांकडे लक्ष देतात किंवा घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळतात, तर त्या मॉम्समध्ये असा गिल्ट असतो की काश मी बाहेर गेले असते आणि माझ्या फॅमिलीला मी फायनान्शियली सपोर्ट करू शकते. ज्या मॉम्स बाहेर जाऊन फायनान्शियली सपोर्ट करतात कुटुंबाला, तर त्या मॉम्समध्ये गिल्ट असतो की मी कदाचित घरी राहिले असते आणि माझ्या मुलांचं जे वाढतं वय आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज माझ्याकडून मिस होत आहेत, तर तिथे मी थोडासा लक्ष दिलं असतं. आणि ज्या मॉम्स माझ्यासारखं वर्क फ्रॉम होम करतात त्या मॉम्समध्ये सुद्धा खूप प्रमाणात गिल्ट असतं. त्या मॉम्स तर आय थिंक स्टक असतात, म्हणजे एकतर त्यांना व्यवस्थित घराकडे लक्ष आपण देत नाही असं पण वाटतं आणि व्यवस्थित आपण इन्कम सोर्स जनरेट करत नाही असं पण वाटतं. तर या प्रकारच्या ज्या वर्क फ्रॉम होमवाल्या आहेत तर यांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात गिल्ट असतं. म्हणजे मला सुद्धा पहिला वाटायचं, मी माझा जो दुपारचा वेळ आहे 1 ते 4 मी आता बॅच माझे आहे तर बॅचेसमध्ये देते, तर दुपारच्या वेळेमध्ये माझे फॅमिली मेंबर्स आहेत तर ते बाळाकडे दोघींकडे जे आहेत तर ते लक्ष देतात. तर मला असं वाटायचं की मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकत आहे. तर हा जो गिल्ट असतो, मॉम गिल्ट असतो, तर हा सगळ्या टाईपच्या ज्या लेडीज आहेत तर त्या सगळ्यांकडे असतो. तर नक्कीच आपण तो ओव्हरकम करून त्यापासून आपण काय करू शकतो तर याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपण स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी एक छान आणि बेटर लाईफ जी आहे तर ती घडवू शकतो. काय आहे घडवू शकतो. सो मी व्हिडिओ एडिट करायला घेते आणि जसं मी थंबनेलमध्ये सांगितलं होतं की हाऊ आय मेड 1 लाख रुपीज एका महिन्यामध्ये, तर तसंच जसं की तुम्ही बघितलात तर या बॅचमध्ये त्या बॅचमध्ये इतके सगळे स्टुडंट्स झालेले आहेत. 1000 रुपीज फीज आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही अंदाज लावू शकता मी या मंथमध्ये जे आहे तर ते किती इन्कम जनरेट केला असेल. प्लस माझे जे सोशल मीडियाचे क्लायंट्स आहेत तर ते वेगळे आहेत, तर याच्यामध्ये मी शोकेस नाही केलेले. तर या ज्या माझ्या लास्ट बॅचच्या इन्क्वायरीज होत्या तर यामध्ये ज्यावेळी ॲडमिशन्स फुल झाले तर काहींनी नेक्स्ट बॅचमध्ये जे आहे तर ते रजिस्ट्रेशन्स करून ठेवलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट बॅचसुद्धा ऑलमोस्ट आता हाफ रेंजमध्ये फुल होत आलेले आहेत.
अजून सुद्धा इन्क्वायरीज येत आहेत. तर त्यामध्ये ज्यावेळी माझ्या या बॅचेस फुल झाल्या तर त्यामुळे नेक्स्ट बॅचसाठी काहींनी रजिस्ट्रेशन्स जे आहेत तर ते करून ठेवलेले आहेत. तर या व्हिडिओ थ्रू मला हेच सांगायचं आहे, नेक्स्ट बॅच जी आहे तर ती मेच्या फर्स्ट वीकमध्ये, डेट अजून अनाऊन्स नाही झालेली, अनाऊन्स झाल्यानंतर मी त्याची सेपरेट व्हिडिओ करेन किंवा कम्युनिटीमध्ये पोस्ट करेन. तर ती तुम्ही नक्कीच चेक करा. त्यासाठी आपला जो बेल आयकॉन आहे तर तो हिट करा, म्हणजे माझी व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकताय आणि नेक्स्ट बॅचची जी डेट आहे तर ती विचारू शकताय. तर नेक्स्ट बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय. कोर्सची जी डिटेल व्हिडिओ आहे तर ती मी इथे आय बटनमध्ये शेअर करते, सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करते. सोबत तुम्हाला जर अजून माहिती विचारायची असेल तर तुम्ही मला पर्सनली जे आहे तर ते कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. आणि हा कोर्स कोणीही करू शकता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असं काही नाही आहे. फक्त हे कोर्स करण्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे एकतर तुम्हाला फोन वगैरे आहे तर ते व्यवस्थित यूज करता आला पाहिजे. लॅपटॉप नसेल तरी चालेल, फोनवरून तुम्ही कंप्लीट कोर्ससुद्धा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कामसुद्धा करायला चालू करू शकता. फक्त एक डिस्क्लेमर आहे, एक नोट आहे की मी या थ्रू इतके पैसे अर्न केलेत म्हणून याची अशी गॅरंटी नाही आहे की तुम्ही सुद्धा हा कोर्स केल्यानंतर इतके पैसे अर्न करणार आहात. हे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल स्किल्सवरती डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही तुमची स्किल किती डेव्हलप करताय किंवा तुम्ही तुमच्या स्किलचा वापर कसा करताय. 100% माझ्याकडे जे नॉलेज आहे तर ते मी 100% तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा तिथून पुढे फक्त स्किल शिकून आपल्याला काहीच उपयोग नाही आहे. एखादी स्किल शिकल्यानंतर त्या स्किल थ्रू आपण इन्कम सोर्स कसा जनरेट करायचा आहे, तर हा फक्त कोर्स करून उपयोग नाही आहे. कोर्स करून झाल्यानंतर तुम्हाला त्यातून इन्कम सोर्स कसा जनरेट करायचा आहे, क्लायंट्स कसे मिळणार आहेत, तर हे मी सेपरेट तुम्हाला सांगते. ते सगळं या कोर्समध्येच इनबिल्ट असतं. त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल फीज जे आहेत तर ते चार्ज करत नाही. याच्यामध्येच एक सेमिनार असतो कोर्स झाल्यानंतर, ऑनलाईनच असतो. तर त्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगत असते, स्टेप बाय स्टेप गाईड करत असते की तुम्ही फ्रीलान्सिंग कसं करू शकता किंवा तुमची एजन्सी कशी चालू करू शकताय. तर नक्कीच तुम्ही या सगळ्या इन्कम ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जातात. पण फक्त तुम्हाला एक इथे इन्कम सोर्स ऑप्शन अवेलेबल आहे म्हणून तुम्ही हा कोर्स नका करू. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, जर तुम्हाला वेगवेगळे पोस्टर्स डिझाईन्स बनवायला आवडत असतील तरच तुम्ही हा जो कोर्स आहे तर तो जॉईन करा. नाही तर 1 महिना जो आहे आपले लाईव्ह लेक्चर असतात तर 1 महिना तुमचा वेस्ट जाणार आहे. सोबत तुमचे जे आहे तर ते आपल्या कोर्ससाठी 1000 रुपीज फी आहे, तर ती कोर्सची फी सुद्धा तुमची वेस्ट जाणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर. त्यामुळे मी पूर्ण बोल्डमध्ये तुम्हाला मेन्शन करते की जर तुमचा इंटरेस्ट असेल तरच तुम्ही हा कोर्स करा. मी कोर्ससाठी एनरोल करणाऱ्यांना सुद्धा सेम सांगते की जर तुमचा इंटरेस्ट असेल तरच तुम्ही एनरोल करा आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करा. ठीक आहे. तर कोर्सबद्दल तुम्हाला जर अजून जास्त काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सॲप करू शकताय, कॉल करू शकताय. नक्कीच लवकरात लवकर तुमचे जे इन्क्वायरीज आहेत तर ते अटेंड करण्याचा मी प्रयत्न करेन. अगदी मला एक व्हॉट्सॲप जरी तुम्ही ड्रॉप केला तरी तुम्हाला ब्रॉचर किंवा डिटेल्स जे आहेत तर ते सगळे मिळून जातील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या ओळखीच्या ज्या महिला असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरू शकतो, युजफुल ठरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या महिला वर्ग आहे तर त्यांच्यासोबत शेअर करा आणि सोबतच जी बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक तुमची डिमांड होती की जे एक डेमो लेक्चर आहे तर ते तुम्ही अरेंज करा. जर तुम्हाला माझं डेमो लेक्चर बघायचं असेल यूट्यूबवरती फ्रीमध्ये, जर तुम्हाला डेमो लेक्चर बघायचं असेल तर तसं मला कमेंटमध्ये मेन्शन करा. कमेंटमध्ये डेमो म्हणून एक कमेंट करा, ॲड करा. जर मला तशा 100+ कमेंट्स आल्या तर ती नक्कीच मी तुमच्यासाठी एक डेमो लेक्चर जे आहे तर ते अरेंज करणार आहे. सो व्हिडिओ आपण स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.